नमस्कार. आज मी तुम्हाला सर्वांना अतिशय सुंदर असं क्रिस्पी बॉल्स करून दाखवणार आहे. खूप क्रिस्पी आणि खूप टेस्टी झाले होते. सो तुम्ही ही रेसिपी लास्टपर्यंत बघा. खूप छान लागले. तुम्ही पण करून बघा. अगदी वेगळे टेस्ट येते. वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत मी. सो हे बॉल्स तुम्ही करून बघा. अगदी लहान मुलेसुद्धा आवडीने खातात. यासाठी सर्वप्रथम मी उकडलेले 3 ते 4 बटाटे किसून घेतले. बटाटे किसून झाल्यानंतर आपण मिक्सरवर 2 ब्रेडच्या स्लाइड्स बारीक करून घेतलेल्या आहेत. या ब्रेडच्या स्लाइड्समध्ये आता मी हा उकडलेला जो बटाटा किसला होता तो घातला. हा छान संपूर्ण बटाटा घेतलेला आहे. मी 4 बटाटे छोटे साईजचे घेतले. भरपूर कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून. कोथिंबीर घालून झाल्यानंतर अगदी बारीक चिरून अशी 5 ते 6 पुदिन्याची पानं घालायची. पुदिन्यामुळे अतिशय वेगळा फ्लेवर येतो पुदिन्यामुळे. त्यानंतर आपण इथे काळी मिरी पावडर घातली, चिली फ्लेक्स घातले, लाल तिखट घालायचं. हे सर्व आवडीनुसार घालायचं. थोडीशी मी हळद घातली कलरसाठी आणि इथे मी कसुरी मेथी घातली आहे. कसुरी मेथी घालून झाल्यानंतर इथे चाट मसाला घालायचा, थोडंसं गरम मसाला घालायचा. आवडत असेल तर घालू शकता तुम्ही. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि आमचूर पावडर घालायची थोडीशी आंबटपणा येण्यासाठी, किंवा तुम्ही लिंबू पण पिळला तरी चालतो. इथे कॉर्नफ्लॉवर पावडर घातली मी. अगदी स्टफिंग हे आपलं जे डो आहे ते छान घट्ट होण्यासाठी. असं कॉर्नफ्लॉवर घालून झाल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित भिजवून घ्यायचं, छान मळून घ्यायचं. आपलं जे बॉल्ससाठी हे जे डो आहे हा छान भिजल्यानंतर याचे आपण छोटे छोटे मीडियम साईजचे असे गोल आकाराचे बॉल्स बनवायचे. आणि छान असे बनवून झाले की मग आपण हे एक एक व्यवस्थित असे बॉल्स बनवून घेऊया. अगदी छान असं मळल्यानंतर असे हे गोल आकारामध्ये आपण बॉल्स सगळे बनवून घेऊया. त्यानंतर आपण एकीकडे हे कॉर्नफ्लॉवर जे आहे, कॉर्नफ्लॉवर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून भिजवून घ्यायचं. आणि जे मी एकीकडे हे केलेलं आहे नॅसनी कॉर्नफ्लेक्स जे आहे, कॉर्नफ्लेक्स किंवा आपण इथे मी नाचोस जे आहे ते क्रश करून घेतले, नाचोसचा क्रश करून घेतलेला आहे. आता हे मी कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करून नंतर वरनं नाचोसचे क्रश लावतीये बॉल्सला. अगदी क्रिस्पी आणि छान होतात, त्यामुळे तळले जातात ते छान असं. आणि टेस्ट पण खूप छान लागते. नाचोसचा पण फ्लेवर येतो त्याला बॉल्सला आपल्या. असं सर्व आपण करून घेऊया आणि गरम गरम तेलामध्ये छान असे हे तळायचे. अगदी तेल छान तापलं की गॅस थोडा मंद आचेवर करायचा, म्हणजे मग आतमध्ये पण छान असे आपले जे क्रिस्पी बॉल्स आहे ते तळले जातात. तर असे मी एक करून सगळे त्यामध्ये तळून घेतले छान असं. अशा रीतीने आपले हे बॉल्स रेडी आहे. सो तुम्ही सर्वांनी हे ट्राय करून बघा. आणि रेसिपी माझी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.